चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक पद के लिए 13 वर्षों के बाद आज यह समाचार मिलने तक चुनाव प्रक्रिया चल रही थी और इस चुनाव में अनेक राजनीतिक दिग्गज कूदे हैं। वहीं कांग्रेस और भाजपा की ओर से अपनी अपनी जीत को लेकर दावे किए जा रहे हैं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में भाजपा के लोक प्रतिनिधियों के साथ उम्मीदवार ने इस चुनाव को लेकर क्या प्रतिक्रिया दी। चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के 13 वर्षों के बाद चुनाव हो रहे हैं। बैंक में कुल 21 संचालक की जगह है। इनमें से 9 जगह अविरोध चुनकर आए हैं। ओबीसी गढ़ से 4, अनुसूचित जाति जमाती गढ़ से 5 तो भटके विमुक्त गढ़ से 3 संचालक पदों के लिए प्रत्यक्ष मतदान हो रहा है। जिले के 14 तहसील के 14 मतदान केंद्र पर यह मतदान हो रहा है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में कांग्रेस के नेता विधायक विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। बँकेवर निर्विवाद काँग्रेसची सत्ता असणार। काही लोक पुढे आलेत स्वतःला हिरो समजण्यासाठी आणि त्यांना वाटलं की बँक आम्ही ताब्यात घेऊ शकतो। बँकेमध्ये पूर्णतः काँग्रेस विचाराची मंडळी आहे। सहकार क्षेत्रावर नेहमी काँग्रेसचा ताबा राहिला आहे। यापूर्वी बाबासाहेब वासाळे असताना काही आघाडी झाली होती, त्यानंतर काँग्रेसकडे मी त्यावेळेस 2006 मध्ये मी बँक ताब्यात घेतली आणि मी स्वतःही अध्यक्ष त्या बँकेचा झालेलो होतो 6-7 मध्ये। तेव्हापासून गेली सलग 18 वर्ष ही बँक काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि सगळी काँग्रेसच्या विचाराची सहकार क्षेत्रामध्ये पाळंमुळं फार खोलवर रुजलेली आहे। त्यामुळे काही लोक येतात जातात, पण आज पूर्णतः विश्वासाने सांगेल की 21 पैकी आमचे 17 संचालक हे काँग्रेसचे असणार आहे। 21 पैकी 17 उद्या निकाल आहे, हे सगळं बघून घ्या। तो वहीं भाजपा नेता विधायक किशोर स्वर्गीवार ने भी इस संदर्भ में क्या कहा, आइए सुनते हैं। मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आहे। त्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी मतदान केलं। ही बँक जिल्ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बँक आहे। त्यामुळे असं संचालक मंडळ यावं की शेतकऱ्याची हित बघणारं संचालक मंडळ यावं, या दृष्टिकोनातून या ठिकाणी मतदान केलं। साथ ही उम्मीदवार श्यामकांत थेरे ने भी इस संदर्भ में जानकारी दी। ओबीसी याकरता मी सदैव लढत आलेलो आहो। काही प्रमाणात बँकेमधून त्यांना मदत होत नव्हती, त्यामुळे मी यावेळेस ओबीसी या गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांना न्याय मिळावा, आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना कर्ज कोणत्याही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी मी या CDCC बँकेच्या निवडणुकीत उभा आहे आणि आपला प्रतिसाद मला मिळेल ही आशा बाळगतो। टीव्ही के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।